नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल 16 जून 2022 रोजी MPSCने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 जी 3 एप्रिल 2022 रोजी झाली होती, या परीक्षेची फायनल आन्सर की आयोगाने जाहीर केलेली आहे. तुम्ही सर्वांनीच फायनल आन्सर कीनुसार तुमचे मार्क्स काढलेले असतील. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवामधील ज्या पोस्ट आहेत त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो ते पाहणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. याच्यापेक्षा तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्ही नाराज होऊ नका. तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवा. कट ऑफ कमी जास्त लागू शकतो. तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की काल आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमधील जी पदसंख्येत वाढ झाली त्याबद्दल ही घोषणा केलेली आहे. सो एकंदरीत बऱ्याच पोस्ट वाढलेल्या आहेत. आधी एकूण पदं ही 900 होती, आता ती 1695 झालेली आहेत. लिपिक टंकलेखक मराठीची पदं ही खूप वाढलेली आहेत, त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ कमीच लागेल. तो आपण पुढे पाहणारच आहोत. सर्वप्रथम आपण बघूया की कट ऑफ ठरवणारे घटक कोणते असतात. जो पहिला घटक आहे तो आहे की पोस्ट किती आहेत नेमक्या. संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये ज्या पाच पोस्ट आहेत त्याच्या किती वॅकन्सीज आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. सर्वप्रथम इंडस्ट्री इन्स्पेक्टरची 103 पदे आहेत. एक्साईज इन्स्पेक्टरची 114 पदे आहेत. टेक्निकल असिस्टंटचे पदं हे सगळ्यात कमी आहेत आणि ते खूप कमी आहेत, 14 आहेत. त्याच्यामुळे टेक्निकल असिस्टंटचा कट ऑफ खूप हाय लागेल. तसेच टॅक्स असिस्टंटचे पदं हे 285 आहेत, त्याच्यामध्ये काल वाढ झालेली आहे. तसेच क्लर्क टायपिस्ट मराठी प्लस इंग्लिश असे एकूण 1179 पदं आहेत. खूप जास्त पदं आहेत. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे क्लर्क टायपिस्ट. तसेच क्लर्क टायपिस्ट मराठीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. खूप जास्त पदं आहेत. सो सगळ्यात जास्त कट ऑफ हा टेक्निकल असिस्टंटचा येईल, कारण की पदं खूप कमी आहेत. आणि सगळ्यात कमी कट ऑफ हा क्लर्क टायपिस्टचा येईल. ते पुढे आपण पाहणारच आहोत. तसेच मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी पात्र ठरतात, तर वॅकन्सीच्या 16 पट विद्यार्थी पात्र ठरतात. त्या रीतीने आपण बघितलं तर इंडस्ट्री इन्स्पेक्टरचे एकंदरीत याच्या आसपास विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरतील, 1648च्या आसपास. तसेच एक्साईज इन्स्पेक्टरचे जे मुख्य परीक्षेला पात्र ठरतील ते 1824च्या आसपास राहतील, याच्यापेक्षा कमी जास्त असतील. तसेच टेक्निकल असिस्टंटचे पद हे 14च आहे, त्याच्यामुळे त्याचे जे मुख्य परीक्षेला पात्र ठरतील विद्यार्थी ते 224 असतील. आणि टॅक्स असिस्टंटचे 4560च्या आसपास असतील. आणि क्लर्क टायपिस्टचे पद हे खूप जास्त आहेत. सो मुख्य परीक्षेला 18,000च्या पुढेच विद्यार्थी इथं पात्र ठरतील. सो एकंदरीत हे आपण बघितलं की 16 पट विद्यार्थी हे मुख्य परीक्षेला घेतात. तसेच पेपरची पातळी कशी होती. पेपर हा बऱ्यापैकी इझी होता आणि काही जे सब्जेक्ट होते ते मॉडरेट होते. उदाहरणार्थ चालू घडामोडी बऱ्याच जणांना अवघड गेलं होतं, कारण की खूप फॅक्च्युअल आणि खूप ऑड असे क्वेश्चन होते. तसे विज्ञानसुद्धा बऱ्याच जणांना अवघड गेलं असेल. सो एकंदरीत पेपरची पातळी ही इझी टू मॉडरेट होती. तसेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागील 1-2 वर्षापासून जो कट ऑफ आहे तो डेसिमल पॉईंटमध्ये लागत आहे. सो बरेच विद्यार्थ्यांचे जे कट ऑफ आहेत ते 0.25 मार्काने सुद्धा जात आहेत. एक उदाहरण घेतलं आपण तर सध्या जो PSI 2021चा रिझल्ट लागला होता मागील काही दिवसात, त्यात PSIचा जो कट ऑफ आहे तो 48.25 लागला होता. आणि जे विद्यार्थ्यांना 48 मार्क आहेत ते सुद्धा इथं डिस्क्वालिफाय झाले, ते क्वालिफाय झाले नाहीत मुख्य परीक्षेसाठी. सो एकंदरीत डेसिमल पॉईंटमध्ये जो कट ऑफ लागत आहेत त्याचाही बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं परिणाम होत आहे. त्यात आपण काही 2 पोस्टचे इथं मागील वर्षाचे ट्रेंड दिलेत. क्लर्क टायपिस्ट तुम्ही 2019, 18, 17चा इथं कट ऑफ बघू शकता. तसेच एक्साईज सब इन्स्पेक्टरचा सुद्धा आपण इथं कट ऑफ दिलेला आहे 3 वर्षाचा, 17, 18, 19चा. इथे त्यांच्या पोस्ट दिल्या आहेत, तसेच त्यांचा कट ऑफ दिलेला आहे. आणि हे ट्रेंडसुद्धा आपण लक्षात घेतलेला आहे एक्सपेक्टेड कट ऑफ काढताना, हे तुम्ही इथं बघू शकता. चला तर आपण बघूया यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागेल. हे लक्षात ठेवा, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. तुम्हाला याच्यापेक्षा कमी मार्क असतील तर तुम्ही नाराज होऊ नका, तुमचा अभ्यास सुरू ठेवा. सर्वप्रथम आपण क्लर्क टायपिस्ट या पदाचा ही जी पोस्ट आहे याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तो बघणार आहोत. याच्या एकूण पदे हे मराठी प्लस इंग्लिशचे 1179 आहेत. सो माझ्यानुसार क्लर्क टायपिस्टचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो ओपनसाठी 44 ते 45मध्ये लागेल. OBCचाही तेवढाच असेल, 44 ते 45. SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 41 ते 42 असेल. आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 38 ते 40 असेल. SBC, VJA, NTC, NTD यांचा कट ऑफ ओपन एवढाच असेल, 44 ते 45. NTVचा कट ऑफ एखाद्या मार्काने कमी लागू शकतो, तो असेल 43 ते 44मध्ये असेल. आणि EWSचा कट ऑफसुद्धा एखाद्या मार्काने कमी लागू शकतो किंवा ओपन एवढाच लागू शकतो, 43 ते 45. हे लक्षात ठेवा. सो एकंदरीत हा क्लर्क टायपिस्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. 44-45च्या आसपासच हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. तसेच जो फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी कट ऑफ हा त्या कॅटेगरीच्या 2-3 मार्काने कमी लागेल. उदाहरणार्थ आपण ओपनचा कट ऑफ हा 44 ते 45 असा एक्सपेक्टेड कट ऑफ धरला आहे, तर फिमेलचा कट ऑफ हा 41-42च्या आसपास लागण्याची शक्यता आहे.
आता आपण टॅक्स असिस्टंट पदाचा कट ऑफ इथं लक्षात घेणार आहोत. याच्याही पोस्ट वाढल्यात पण तेवढे वाढलेले नाही आहेत, 285च पोस्ट आहेत. सो एकंदरीत माझ्यानुसार टॅक्स असिस्टंट ओपनचा कट ऑफ हा 53 ते 54मध्ये लागेल. OBCचा तेवढाच असेल 53 ते 54. SC कॅटेगरीचा 50-51 लागेल. ST कॅटेगरीचा 47-48च्या आसपास लागेल. तसेच SBCचा ओपन एवढाच असेल 53 ते 54. VJA, NTC, NTD, EWS यांचा एक कट ऑफ ओपन एवढाच राहण्याची शक्यता आहे 53 ते 54 आणि NTBचा एखाद्या मार्काने कमी लागू शकतो. सो एकंदरीत हा टॅक्स असिस्टंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. फिमेल कॅटेगरीचाच 2-3 मार्काने कमी लागेल त्या कॅटेगरीच्या. उदाहरणार्थ आपण ओपनचा कट ऑफ 53 ते 54 असा घेतला आहे तर फिमेल कॅटेगरीचा 51 ते 52मध्ये लागण्याची शक्यता आहे. आता आपण एक्साईज इन्स्पेक्टर या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहूया. एक्साईज इन्स्पेक्टर या पदाचे जे या पोस्टचे जे पद आहेत ते कमी आहेत, त्याच्यामुळे याचा कट ऑफ नक्कीच हाय लागेल. आणि जे पोस्ट इन्क्रीज झाले त्याच्यामध्ये एक्साईज इन्स्पेक्टरचे पोस्ट वाढलेले नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्यानुसार एक्साईज इन्स्पेक्टर ओपनचा कट ऑफ हा 57 ते 58 एवढा लागेल. OBCचा ओपन एवढाच असेल 57 ते 58. तसेच SBCचा सुद्धा 57 ते 58च लागेल. SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 55 ते 56 लागेल आणि ST कॅटेगरीचा 52 ते 53 लागेल. VJA, NTC, NTD आणि EWSचा कट ऑफ हा ओपन एवढाच लागण्याची शक्यता आहे 57 ते 58 आणि NTVचा ओपन एवढाच लागू शकतो किंवा एखादा मार्क कमी जास्त होऊ शकतो, इथं लक्षात ठेवा. कमीच लागेल NTVचा. सो एकंदरीत हा एक्साईज इन्स्पेक्टरचा एक्सपेक्टेड कट ऑफ होता. फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ हा त्या कॅटेगरीच्या 2-3 मार्काने कमी लागेल. उदाहरणार्थ ओपनचा आपण 57 ते 58 असा एक्सपेक्टेड कट ऑफ घेतला आहे, तर फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ हा 55 ते 56पर्यंत लागण्याची शक्यता आहे. आता जी 2 नवी पदं आहेत, इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि टेक्निकल असिस्टंट, यांचे कट ऑफ काय आहेत ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम इंडस्ट्री इन्स्पेक्टरमध्ये जो फॅक्टर आहे तो आहे की इथं इंजिनिअरिंग, डिप्लोमा डिग्री आणि सायन्स ग्रॅज्युएट हेच विद्यार्थी इथं एलिजिबल होते आणि पोस्टसुद्धा कमी आहेत. सो याचा कट ऑफ खूप कमी लागेल असं नाही, पण एक्साईजपेक्षा थोडा कमी लागण्याची शक्यता आहे डिग्री जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याच्यामुळे. सो माझ्यानुसार इंडस्ट्री इन्स्पेक्टरचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा ओपनचा 54 ते 55 लागेल. OBCचाही 54-55च लागेल. SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 51-52 लागेल. ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 48-49च्या आसपास लागेल. SBCचा सुद्धा ओपन एवढाच लागेल 54-55. VJAचा सुद्धा 54 ते 55मध्येच लागेल. NTC, NTD, EWS यांचा एक कट ऑफ ओपन एवढाच लागेल 54 ते 55 आणि NTVचा कट ऑफ एखाद्या मार्काने ओपनपेक्षा कमी लागू शकतो 53 ते 54मध्ये. सो एकंदरीत इंडस्ट्री इन्स्पेक्टर या पदाचा हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. फिमेलचा कट ऑफ आपण आधी सांगितल्याप्रमाणे 2-3 मार्काने त्या कॅटेगरीचा कमी लागेल. ओपनचा कट ऑफ आपण 54 ते 55 घेतला आहे, तर फिमेलचा 51 ते 52 लागण्याची शक्यता आहे. तसेच जो शेवटचं पद आहे टेक्निकल असिस्टंट, याच्या एकूण पदे हे 14च आहेत आणि बऱ्याच कॅटेगरीला पदं रिझर्व पण नाही आहेत. सो त्याचा आपण एक प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ घेतलेला नाही, पण एकंदरीत मला असं वाटतं की ह्याचा कट ऑफ खूप हाय जाईल आणि जे अबोव 65 आहेत त्यांचीच या पोस्टला मुख्यसाठी क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो टेक्निकल असिस्टंटचा अशा प्रकारे कट ऑफ राहील. सो एकंदरीत आपण 5ही पोस्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघितलेला आहे. त्याच्यापेक्षा तुमचे मार्क जास्त असेल तुम्ही किंवा थोडेफार कमी असतील तरी तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवा. तसेच आयोग 1-2 आठवड्यामध्ये जो रिझल्ट आहे तो नक्कीच घोषित करेल, कारण की परीक्षा ही ऑगस्टमध्ये आहे. सो सर्वांना रिझल्टसाठी शुभेच्छा. धन्यवाद.